मराठमोळा रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर मी आज खास घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी गौरी फराळ विशेष झटपट शंकरपाळ्या रेसिपी। तर अगदी कमीत कमी वेळात भरपूर लेयर्स असलेली खारीसारखी खुसखुशीत अशी शंकरपाळी कशी तयार करायची यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। चला तर मग पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। तर त्यासाठी इथं मी 1 किलो मैदा घेतलेला आहे। तर सुरुवातीला आपल्याला मैदा चाळून घ्यायचा आहे। तर एका चाळणीमध्ये मी थोडा मैदा इथं काढून घेतलाय। मैदा चाळतानाच आपल्याला यामध्ये बेकिंग पावडर टाकायची आहे। तर साधारणपणे 2 चमचे बेकिंग पावडर या मैद्यामध्ये मी टाकलेली आहे। मैदा चाळत असतानाच आपण बेकिंग पावडर मैद्यामध्ये टाकली म्हणजे ती सर्व मैद्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होते। तर याप्रमाणे आता मी सर्व मैदा चाळून घेते आणि पुन्हा एकदा हा मैदा आपल्याला व्यवस्थित चाळायचा आहे। म्हणजे 2 वेळा मी हा मैदा चांगला चाळून घेतला आहे, त्यामुळे बेकिंग पावडर आपली व्यवस्थित मिक्स झालेली आहे। आता यामध्ये अगदी थोडंसं 1-2 चिमूटभर मीठ मी इथं टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते। आता या मैद्याला आपल्याला मोहन देऊन घ्यायचं आहे। तर त्यासाठी इथं मी 200 ग्रॅम जेमिनी वनस्पती तूप घेतलेलं आहे आणि एका भांड्यामध्ये आता हे वनस्पती तूप मी गरम होण्यासाठी ठेवलं आहे। हे तूप आपल्याला चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे। यातील वजनी प्रमाणात सांगायचं झालं तर 180 ग्रॅम आणि या वाटीने मोजून 1 वाटी तूप मी मैद्यामध्ये घालणार आहे। तर या तुपाचं आता आपण मैद्याला मोहन देऊन घेऊया। पहा याप्रमाणे आता एका चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हा सर्व मैदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। म्हणजे सर्व मैद्याला अगदी व्यवस्थित असं मोहन बसेल। आता चमचा बाजूला काढून घेऊयात आणि हातानेच हे सर्व तूप मैद्याला व्यवस्थित एकसारखं चोळून घेऊयात। ही प्रक्रिया इथं एकदम आवश्यक आहे। असं या प्रकारे मोहन सर्व पिठाला एकसारखं व्यवस्थित चोळून मिक्स झालं तर आपल्या शंकरपाळ्या अगदी खुसखुशीत अशा तयार होतात। तर 3 ते 4 मिनिट हे मोहन व्यवस्थित आपण याप्रमाणे चोळून मैद्याला मिक्स करून घेऊयात। तर पहा याप्रमाणे अगदी व्यवस्थित 3 ते 4 मिनिट मी व्यवस्थित मैदा मिक्स करून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला साखर घालायची। तर इथं मी 1 ग्लास म्हणजे सुमारे 335 ग्रॅम इतकी साखर इथं घेतलेली आहे। ती आता आपल्याला एका पातेल्यामध्ये ओतून घ्यायची आणि यामध्येच आपल्याला पाणी टाकायचे। तर याच ग्लासने मोजून पाऊण ग्लास इतकं पाणी मी इथं या साखरेमध्ये घालणार आहे। 1 ग्लास साखर आणि पाऊण ग्लास पाणी। आता हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी ते मी गॅसवर ठेवले आणि साखर विरघळेपर्यंत एकसारखं हलवत आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचंय। तर पहा पाण्यामध्ये साखर व्यवस्थित विरघळलेली आहे। आता गॅस बंद करून घेऊयात आणि हे आता आपल्याला मैद्यामध्ये घालून घ्यायचे। तर पहा पाणी अगदी उकळलेलं नाही पण चांगलं गरम आहे। तर पहा याप्रमाणे 1-2 मिनिट मी हलवून घेतले आणि आता थोडं पाणी या मैद्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे। सर्व पाणी एकदाच टाकायचं नाही तर थोडं करत आपल्याला हे या मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। तर सुरुवातीला आपल्याला हे चमच्याने हलवून घ्यायचे कारण पाणी गरम आहे त्यामुळे हाताला चटका बसू शकतो। तर चमच्याने अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता उरलेलं साखरेचं पाणी यामध्ये टाकून घेऊयात। लागेल असं आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। तर पहा पुन्हा मी चमच्याने एकसारखं व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि आता चमचा बाजूला काढून घेऊयात आणि हातानेच व्यवस्थित असा एकसारखा हा मैदा आपण मळून घेऊयात। पहा उरलेलं पाणी सुद्धा आता या पिठामध्ये मी टाकलेलं आहे। आपलं साखरेचं आणि पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट असं झालेलं आहे आणि पहा तेवढ्या पाण्यामध्येच आपला हा पिठाचा गोळा मळून तयार झालेला आहे। हे पीठ आपलं गव्हाच्या कणकेसारखं एकसारखं होत नाही तर थोडंसं ओबडधोबड होतं। आपण याला मोहन दिलेलं असतं त्यामुळं आणि हे पीठ असंच ओबडधोबड झालं पाहिजे म्हणजे आपल्या शंकरपाळ्याला भरपूर अशा लेयर्स येतात। आता लगेचच याचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचेत आणि लगेचच लाटायला घ्यायचेत। हे पीठ मुरत वगैरे अजिबात ठेवायचं नाही। तर अगदी लगेचच याचे मी असे 4 ते 5 गोळे तयार करून घेतलेत आणि हे एका भांड्यामध्ये आपल्याला घालून झाकून ठेवायचेत म्हणजे ते गरम राहतात आणि गरम राहिले तर आपल्याला लाटायला अगदी सोपं जातं। तर याच्यावर आता मी झाकण ठेवलेलं आहे आणि हे बाजूला ठेवून एक गोळा मी लगेचच लाटायला घेतलेला आहे। आता एकसारखं लाटून याची आपण
लाटी तयार करून घेऊयात। पहा हे पीठ पोळपाटाला किंवा लाटण्याला सुद्धा अजिबात चिटकत नाही, तर अगदी व्यवस्थित असं आपल्याला ते लाटायला येतं आणि हे आपल्या पोळीप्रमाणे किंवा चपातीप्रमाणे सुद्धा गोल होत नाही, तर ओबडधोबड असल्यामुळे याच्या कडा थोड्याशा ओबडधोबडच होतात। तर लाटल्यानंतर आपण या कडा कापून घेऊ शकतो। तर पहा याप्रमाणे मी एकसारख्या चौकोनी शंकरपाळ्या करता याव्यात म्हणून याच्या कडा कापून घेतलेल्या आहेत आणि आता चाकूच्या मदतीने मी याच्या छोट्या छोट्या चौकोनी आकारामध्ये शंकरपाळ्या कापून घेते। ही शंकरपाळ्या तयार करण्याची पद्धत एकदम सोपी आहे आणि अगदी झटपट तयार होतात। या 30 ते 40 मिनिटांमध्ये 1 किलोच्या शंकरपाळ्या करून आपल्या तयार होतात। तर पहा या कापलेल्या शंकरपाळ्या मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि उरलेल्या लाट्यांच्या शंकरपाळ्यासुद्धा मी याप्रमाणेच करून घेते। तर पहा या आकाराची मी शंकरपाळी केलेली आहे आणि तळल्यानंतर ही अगदी दुप्पट फुगते, तुम्ही ते व्हिडिओमध्ये पुढे पाहालच। तर पहा आपल्या सर्व पिठाच्या शंकरपाळ्या इथं लाटून झालेल्या आहेत। आता आपण त्या तळून घेऊयात। तर त्यासाठी गॅसवर मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आता शंकरपाळ्या त्यामध्ये तळण्यासाठी सोडून घेऊयात। तर याप्रमाणे मी झाऱ्याने थोड्या थोड्या शंकरपाळ्या तेलामध्ये टाकणार आहे। आपण हाताने जर शंकरपाळ्या डायरेक्ट तेलात टाकल्या तर तेल हातावर उडू शकतं, म्हणून झाऱ्याने हळूवारपणे तेलात शंकरपाळ्या सोडून घ्यायच्या। तेलात सोडल्यानंतर चमच्याच्या मदतीने एकसारख्या सर्व शंकरपाळ्या आपल्याला हलवून घ्यायच्यात, म्हणजे तळामध्ये त्या चिटकत नाहीत आणि सर्व बाजूने एकसारख्या तळल्या जातात। तर पहा तुम्ही पाहू शकताय आत्ताच याला भरपूर असे लेयर्स सुटायला लागलेले आहेत। आता गॅसच्या मध्यम आचेवर याप्रमाणेच आपल्याला या शंकरपाळ्याला चांगला बदामी कलर येईपर्यंत एकसारखं हलवत या तळून घ्यायच्या आहेत। तर पहा आपल्या शंकरपाळ्यांचा रंग बदललेला आहे, छान बदामी रंगावर या तळलेल्या आहेत। यापेक्षा जास्त डार्क करायच्या नाहीत, कारण काढल्यानंतर सुद्धा त्या थोड्याशा गरम असल्यामुळे त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते, म्हणून या कलरवरच आपल्याला त्या काढून घ्यायच्यात, नंतर त्या थोड्याशा डार्क होतात। तर पहा आता मी या तेलातून बाहेर काढून घेते आणि उरलेल्या शंकरपाळ्या याप्रमाणेच तळून घेते। तर पहा अगदी मस्त खुसखुशीत खारीसारख्या भरपूर लेयर्स असलेल्या शंकरपाळ्या आपल्या इथं तयार झालेल्या आहेत। 1 किलो शंकरपाळी करण्यासाठी मला 30 ते 40 मिनिटे लागली, म्हणूनच मी याला झटपट तयार होणारी झटपट शंकरपाळी रेसिपी असं नाव दिलेलं आहे। या शंकरपाळ्या चहासोबत सुद्धा खूप छान लागतात, तुम्ही कधी खाल्ल्या नसतील तर करून नक्कीच खाऊन पहा। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअरही करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर मराठमोळ्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा। व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।